नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनेल मराठी सिरियल रिव्ह्यू विथ राणी यावर. आज ना मंडळी, अंशुमनने सगळ्या हद्द पार केलेल्या आहेत आणि चिंगीला असं काही करायला सांगितलं आहे ना, तुम्ही बघून हैराण व्हाल मंडळी. नक्कीच अंशुमनने चिंगीला काय करायला लावलं आहे ना, ते तर आपण पाहणारच आहोत पुढे. पण इकडे मल्लिकाने पण अंशुमनचा चांगलाच थोबाड लाल केला आहे आणि याचं कारणही अंशुमनच आहे. इकडे ना समरच्या रूममध्ये अंशुमन समरला समजावत असतो, मी चिंगीला फसवलं वगैरे नाही आहे. हे जे काय झालं आहे ना, ते माझ्या आणि चिंगीच्या मर्जीने झालं आहे. मंडळी, जर का मर्जीने झालं होतं तर याने लपवलं का आणि दुसऱ्या मुलीशी लग्न करायला निघाला आहे. आता अंशुमन असं काही कव्हर करतो आहे ना, सगळ्या गोष्टी जे काही केलं आहे ना ते चिंगीनेच केलं आहे असं दाखवतोय आणि ना स्वतः मस्त सेफ राहायला बघतो आहे. पण स्वानंदी कसली ऐकणार आहे मंडळी. स्वानंदी तर माहिती आहे ना, अंशुमनला चांगलंच ओळखून आहे. मंडळी काय सांगू, स्वानंदी किती भारी बोलले आहे. स्वानंदी अंशुमनला म्हणते, ठीक आहे, दोघांच्या सहमतीने झालं ना हे सगळ्या गोष्टी, मग घेतो आता त्या मुलाची आणि चिंगीची जबाबदारी. हे ऐकून अंशुमनचा चेहरा पार पडतो मंडळी. अंशुमनला काहीच सुचत नाही काय बोलावं. आता स्वानंदी म्हणते, मान्य आहे चिंगीने तुला इन्व्हाइट केलं, मान्य आहे चिंगीने एक जाळं पसरलं आणि त्यात तुला अडकवलं, पण तुला तर अक्कल होती ना, ती तर लहान आहे, पण तू काय करतो आहे हे तर तुला कळत होतं ना. आता मंडळी, स्वानंदी आता हे वाक्य बोलते ना, एकदम बरोबर बोलते हा. स्वानंदी म्हणते, आपण जे काय करतो आहे पुरुषांसाठी सेफ्टी असते, ते यूज करता नाही आलं का तुला, आणि आता हात वर करतो आहे. आता स्वानंदी तेच बोलत असते मंडळी. कितीही झालं ना तरी चिंगीच्या पोटात तुझं मूल वाढतं आहे आणि तुला तिची आणि त्या बाळाची जबाबदारी घ्यावीच लागेल. आता अंशुमन रागात उठतो आणि म्हणतो, यात माझं नुकसान आहे दादा. किती निर्लज्ज आहे ना मंडळी हा अंशुमन. एवढं सगळं केलं आहे आणि आता जबाबदारी आली आहे तर हात झटकतो आहे आणि ना याच्यासोबत असंच घडलं पाहिजे. पण मंडळी, चिंगी बरोबर इतकं वाईट वागतो आहे ना हा अंशुमन, पुढे कळेलच तुम्हाला नक्की याने काय केलं आहे. आता अंशुमनचं हे वाक्य ऐकून ना स्वानंदी खूप चिडते आणि म्हणते, एक मिनिट, तुमचं काही नुकसान होणार नाही आहे आणि मुळात कुठल्याच पुरुषाचं काहीही नुकसान होत नाही. नुकसान होतं ते बाईचंच होतं. पुरुष सगळं करून निघून जातात, पण त्यानंतर सगळं भोगावं बाईलाच लागतं. हे वाक्य एकदम बरोबर बोलली हा मंडळी. एखाद्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो आणि नकळत सगळ्या गोष्टी घडून जातात. पण असं काही घडलं तर पुरुष बरोबर हात वर करून निघून जातात. सगळेच नाही करत, पण मोस्ट ऑफ पुरुष असेच करतात मंडळी. तुम्हाला काय वाटतं मंडळी? आता अंशुमनकडे ना बोलण्यासाठी काहीच उरत नाही. आता समर पण उठतो आणि म्हणतो, बरोबर आहे अंशुमन, स्वानंदी मॅडमांचं चूक केली आहेस ना तू, तर ती तुला सुधारावीच लागणार. मंडळी, आता अंशुमन ना मुद्दाम नाटक करतो आणि म्हणतो, दादा मला विचार करण्यासाठी वेळ हवा आहे आणि ना मला चिंगीशी पण व्यवस्थित बोलावं लागणार आहे. मंडळी, हा कसला बोलतो आहे, चिंगीला नुसतं घाबरवायचंच काम करत असतो हा आणि ना तिच्यासोबत इतका वाईट वागतो ना, काय सांगू तुम्हाला. हे ऐकून स्वानंदी चिडते हा मंडळी. स्वानंदी म्हणते, कसला वेळ आणि कशासाठी वेळ, हे सगळं करण्याआधी विचार करावा लागतो, झाल्यानंतर कुठला विचार करायचा आहे तुला आणि कशासाठी वेळ हवा आहे. मंडळी, पण समर ना या गोष्टीसाठी तयार होतो. खरं तर समर ना बाहेर कुठल्या कामासाठी जाणार असतो. या दरम्यान ना मला वाटतं आहे ना, अंशुमन चिंगीसोबत खरंच काहीतरी खूप वाईट करणार आहे, कारण समर नसल्यामुळे ना त्याला तर सगळं मोकळंच आहे ना काहीही करण्यासाठी. तसं स्वानंदी आहे, पण स्वानंदीसोबत काय करायला नको याने. आणि मुळात ना मला असं वाटलं होतं की ना अंशुमनच्या लग्नाच्या दिवशीच चिंगीचं आणि अंशुमनचं लग्न होईल, पण नाही, यांनी खूप वेगळ्याच ट्रॅकवर सिरियल नेली आहे. आता काहीच कळत नाही काय होणार आहे. आणि जर का चिंगी अंशुमनचं लग्न नाही झालं ना तर खूप मेसी होऊन जाईल सगळं. हा अंशुमन ना चिंगीचा जीव घ्यायला पण मागे पुढे बघणार नाही हा मंडळी. पण असं काही करणार नाही तो, कारण ना समर त्याला म्हणतो, ठीक आहे मी तुला वेळ देतो, मी 4 दिवसांसाठी ना बाहेर कामासाठी चाललो आहे, पण मी येण्याआधी ना तुझा डिसिजन झाला पाहिजे. जर का तुझा डिसिजन नाही झाला ना तर मग स्वानंदी मॅडम जे काय बोलतील ना ते तुला मान्य करावं लागेल. आता मंडळी, स्वानंदी तर तेच बोलणार आहे की अंशुमन चिंगीचं लग्न लावं आणि ना समर जाता जाताना अंशुमनला धमकी देतो बरं का मंडळी. समर म्हणतो, मी गेल्यानंतर ना चिंगीसोबत जर का तू वाईट वागला की तिच्या केसालाही धक्का लागला ना तर मी तुला सोडणार नाही हा अंशुमन.
हे मात्र बरोबर केलं हा समरने, कारण ना याला धमकीची गरजच होती, नाहीतर याने चिंगीला खरंच मारून टाकलं असतं. इकडे ना मंडळी, आदिराला अजूनही त्रास होत असतो, उलटी आणि चक्कर येत असतात. मंडळी, मला खरंच असं वाटतं की आदिरा प्रेग्नेंट असावी आणि तिला हे सगळे सिम्पटम्स त्यामुळेच येत आहेत. पण आदिराला अजून काही कळलं नाही. मंडळी, आदिराला त्रास होत असतो ना, तर रोहन तिची खूप केअर घेत असतो. रोहन तिला म्हणतो, मी तुझ्यासाठी ना मस्त गरमागरम सूप घेऊन येतो, म्हणजे तुला बरं वाटेल. आता मंडळी, रोहन ना सूप बनवण्यासाठी जातो, तेवढ्यात मंदाकिनी तिथे येते आणि मंदाकिनी आदिराला म्हणते, काय गं, बरं वाटतं आहे ना, म्हणजे काय गुड न्यूज वगैरे. आता आदिरा म्हणते, असं काही नाही आहे आणि आम्ही असं काही प्लॅनिंग पण नाही करत आहोत, मला फक्त बरं नाही वाटत आहे. मंदाकिनी म्हणते, काय गं, मग कधी करणार प्लॅनिंग, मला ना बाहेरच्या लोकांचे टोमणे खावे लागतात. मंडळी, मला ना हे सगळं काहीच कळत नाही, कारण ना लग्न झालं की लगेच घरातले मागे लागतात, ते मूल होऊ दे. आता मूल झालं की मग त्याला सांभाळणं सगळ्याच जबाबदारी पडतात ना. एखादी मुलगी प्रिपेअर नसेल तर मग ती डिप्रेशनमध्ये पण जाऊ शकते या गोष्टींमुळे. पण मंडळी, सगळ्या गोष्टी समजून केल्या पाहिजेत ना. आधी सगळं चालून जायचं, कारण जॉईंट फॅमिली सगळ्या गोष्टी असायच्या, पण आता मुली जॉब करतात, सगळ्या गोष्टी करतात आणि त्यांना पण स्वतःसाठी पण टाईम मिळायला पाहिजे ना. लग्न झालं की लगेच वर्षात मूल पाहिजे, हे तर माझ्या मते नाही पटत. तुम्हाला कसं वाटतं ना, ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मंडळी, स्वानंदीला समरचं काय म्हणणं पटलेलं नसतं. स्वानंदीनं त्याला बॅग भरायला मदत करत असते, पण काहीच बोलत नसते. समरला ती गोष्ट कळते. समर म्हणतो, काय झालं, तुम्हाला माझा राग आला आहे का, अंशुमनला 4 दिवसाचा टाईम दिला त्यासाठी. आता मंडळी, स्वानंदी म्हणते की मला ना काही पटलंच नाही आहे, विचार करण्यासाठी का वेळ हवा आहे त्याला, आणि 4 दिवसात ना तो अजून काही करू शकतो. समर म्हणतो, हो बरोबर आहे, पण ही गोष्ट मोठी आहे आणि सगळं शांततेतच झालं पाहिजे आणि माझ्यावर विश्वास ठेवा, मी चिंगीचं भलंच बघणार आहे, तिच्यासोबत काही वाईट होईल ना असं मी कधीच करणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. आता ना स्वानंदीला पण ही गोष्ट पटते मंडळी. स्वानंदी म्हणते, ठीक आहे, तुम्ही जे कराल ना ते योग्यच कराल. पण मंडळी, मला ना इथे एक गोष्ट नाही कळाली, कारण अंशुमनसारख्या मुलासोबत चिंगीचं लग्न झालं तर तिच्या मुलाला बाप मिळेल, अंशुमनसारखा मुलगा तिचा नवरा होणार ना, हे तिचं दुर्भाग्य असणार आहे, कारण एका राक्षसासोबत चिंगीचं लग्न लावून द्यायला निघाले आहे. आणि ना हे एकदम चुकीचं आहे की एखादी मुलगी प्रेग्नेंट झाली तर तिचं त्या मुलासोबत लग्न लावून द्यायचं. पण तो तसा आहे का, तो एवढ्या मुलींना फसवतो आहे. पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम ना त्या येणाऱ्या मुलावर नक्कीच होतो मंडळी, कारण एका चुकीमुळे ना त्या मुलाचं आयुष्य खराब होतं. आता बघूयात समर आल्यानंतर ना काय डिसिजन घेतो. मला तरी वाटतं की अंशुमन चिंगीचं लग्न होणारच आहे, कारण ट्रॅकवर सगळं चाललं आहे, पण काही वेगळं पण ट्विस्ट येऊ शकतं, काही सांगता येत नाही मंडळी. लेखक काय लिहिणार आणि काय ट्विस्ट येणार ते पुढे कळेलच आपल्याला. मंडळी, एखादा माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो ना, हे अंशुमनकडे बघून ना कळतं मंडळी. अंशुमन इतक्या खालच्या पातळीला गेलेला आहे ना, बघवतच नाही अजिबात. आणि चिंगीचे पण डोळे खाटकन उघडले आहेत अंशुमनचा हा रूप बघून. चिंगीला वाटतं आहे स्वानंदी जे काय बोलत होती ना ते खरंच बोलत होती. आता हे कसं घडलं ना ते बघाच. अंशुमन ना चिंगीच्या रूममध्ये जाऊन ना सगळं सामान इकडे तिकडे फेकत असतो आणि खूप चिडचिड करत असतो चिंगीवर. चिंगी म्हणते, अहो, मला ना स्वानंदी मॅडम घेऊन आल्या म्हणून मी आले, मी तर जीवच द्यायला गेली होती. आता अंशुमन बघा किती निर्लज्जासारखं बोलतो, मग द्यायचा होता ना जीव, सुटलो असतो मी या सगळ्यातून. आता चिंगी म्हणते, तुम्ही हे काय बोलता आहात अंशुमन सर, माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ते माहिती आहे ना तुम्हाला. आता अंशुमन म्हणतो, प्रेमासाठी ना लोक काहीही करू शकत होतात आणि तू एवढं पण नाही करू शकली, तुला फक्त एवढंच सांगितलं होतं ना की तुझं तोंड शांत ठेव, आणि लग्न झाल्यानंतर पण मी तुला अंतर दिलं नसतं. बघा मंडळी, किती खालच्या पातळीचा माणूस आहे. म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं की मी लग्न दुसऱ्या मुलीसोबत करेल पण तुझ्यासोबत पण संबंध ठेवेल, म्हणजे 2 मुलींचं लाईफ बर्बाद करणार होता. बरं झालं स्वानंदीने याचं लग्न मोडलं ते. पण मंडळी, चिंगी चांगली मुलगी आहे बरं का. चिंगी काय म्हणते बघा याला. चिंगी म्हणते, तुम्हाला काय मी अशी मुलगी वाटली का, एखाद्या लग्न झालेल्या पुरुषासोबत मी संबंध ठेवेल, शी, आणि किती घाण विचार आहेत तुमचे. आता अंशुमन म्हणतो, मग माझ्यासाठी तू एवढं पण नव्हती करू शकत. चिंगी मस्त उत्तर देते त्याला. चिंगी म्हणते, माझं प्रेम तर आहे तुमच्यावर, पण तुम्ही पण प्रेम करता ना माझ्यावर, मग माझी इच्छा नाही का पूर्ण करू शकणार तुम्ही.
मंडळी, अंशुमनला असं वाटतं की चिंगी पैसे मागते आहे म्हणून. अंशुमन म्हणतो, आली ना तुझ्या लायकीवर, बोल तुला किती पैसे पाहिजे, 10 लाख, 20 लाख, 50 लाख. आता चिंगी म्हणते, काय बोलतायत तुम्ही, मला काय पैसे वगैरे नको आहे, मला फक्त आपल्या बाळासाठी तुमचं नाव हवं आहे, आपलं कुटुंब हवं आहे. हे ऐकून अंशुमनला खूप टेन्शन येतं. हा मंडळी, अंशुमनची चांगलीच वाट लागणार आहे. आता चिंगी म्हणते, स्वानंदी मॅडम मला एवढं समजावत होतात की तुम्ही चांगले नाही आहात, तरी माझं तुमच्यावर एवढं प्रेम होतं ना, मी त्यांचं काहीच ऐकलं नाही. पण मला असं वाटतं आहे ना की आता तुम्ही तसेच आहात. मला वाटलं नव्हतं तुम्ही असं काय बोलाल ना, असं काय कराल, पण मी माझ्या बाळासाठी माझा हक्क मिळूनच राहील. आणि एवढं बोलून ना चिंगी तिकडनं निघून जाते. पण अंशुमनची एवढी वाट लागली आहे ना, अंशुमनला इकडे काय करावं आणि तिकडे काय करावं काहीच कळत नाही आहे. आणि पुढे अंशुमनने ना चिंगीला खूप मोठी धमकी दिली आहे. हा मंडळी, नक्की काय धमकी दिली आहे ना ते मी सांगणारच आहे तुम्हाला. पण ना इकडे मल्लिकाने पण अंशुमनचं चांगलंच थोबाड फोडलं आहे. मंडळी, समर ना ऑफिसच्या कामासाठी बाहेर जाणार असतो आणि मंडळी समर रेडी होऊन ना जायला निघतो. आता स्वानंदी आरती करत असते. स्वानंदी समरला म्हणते की तुम्ही सांभाळून राहा आणि इथलं काही टेन्शन नका घेऊ, मी आहे. समर पण म्हणतो, तुम्हाला कसलीही गरज लागली ना तर मला लगेच फोन करा, असं नका समजू की मी कामात वगैरे असेल. मंडळी, दोघांचं अजून एकमेकांवर प्रेम आहे हे सांगितलं पण नाही आहे, पण त्यांची मैत्री इतकी घट्ट आहे ना की त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून सगळं दिसतं. मला तर मंडळी हेच वाटतं आहे की समर चालला आहे, पण नक्की हा अंशुमन समर गेल्यानंतर काय करेल ना, काय सांगता येत नाही. आणि मल्लिका पण आहेच की त्यामध्ये अंशुमनला सामील. काय करणार, एखाद्या आईने ना त्याचे कान पकडून ना त्याला चांगलं समज द्यायला हवी होती, पण ती त्याला त्याच गोष्टीवर सपोर्ट करते ना, म्हणून हा अंशुमन इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो. आईच्याच हातात असतं मुलांना कसं समजवायचं आणि काय सांगायचं. जर का आई चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करत असेल, मुलं हे करणारच ना. आणि आजी बरोबर यांचे संस्कार काढते. हा मंडळी, अंशुमन ना त्याच्या रूममध्ये ना खूप रागराग करत असतो. आणि ना लग्नामध्ये जे काय घडलं, स्वानंदीने अंशुमनचा जे काय इन्सल्ट केलं ना, त्या सगळ्या गोष्टी आठवून ना स्वतःला त्रास करून घेत असतो. आणि ना मंडळी, अंशुमन आता हद्दच पार करतो. स्वानंदीचा ना फोटो तो फाडतो आणि ना त्याला आग लावत असतो. इतक्यात ना मल्लिका तिकडे येते आणि मल्लिका हे सगळं बघून म्हणते, अंशुमन काय करतो आहेस तू. आता अंशुमन म्हणतो, मला त्रास होतोय, मला खूप त्रास होतोय, हिचं तोंड बघितलं ना तर मला खूप राग येतो आणि त्रास होतो. आता मल्लिका ना पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि ना अंशुमनच्या तोंडावर फेकते आणि म्हणते, शुद्धीवर ये अंशुमन, काय करतो आहेस तू, आणि तुला त्रास होतो आहे, मला विचार मला किती त्रास होतो आहे. हे सगळं जे मान आहे ना ते माझं होतं, तुझ्यामुळे ना मला ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायला लागतात. आता एवढं चांगलं स्थळ आलं होतं तुझ्यासाठी आणि तुझ्यामुळे ना ते स्थळ गेलं आणि तू इथे शेण खात होतास आणि तुझी चॉईस काय तर ती मोलकरीण. त्या मोलकरीणसोबत तुला हे सगळं करताना जरा पण नाही वाटलं. मला तिचा चेहरा बघितला ना तरी राग येतो आणि तू तिच्यासोबत हे सगळं केलं आहे. आता ना तो समोर तुला धमकी देऊन गेला आहे की 4 दिवसानंतर येऊन मी काय करणार आहे ते बघच. मंडळी, अंशुमन ना एवढा निर्लज्ज आहे ना, त्याला एवढं सगळं मल्लिका बोलते ना त्याचा काहीच फरक नाही पडत. अंशुमन म्हणतो, मला काय फरक पडणार नाही, काय नाही करणार ना, मी बघून घेईल काय करायचं आहे ते. आता मल्लिका म्हणते, तू ना जरा तुझं डोकं शांत ठेव आणि तू या सगळ्या गोष्टी करतो त्यामुळे ना आम्हाला सगळ्यांना पण फसवतो. ही गोष्ट बरोबर बोलली हा मल्लिका. अंशुमनमुळे ना सगळ्यांनाच त्रास होतो. आता मल्लिका म्हणते, 4 दिवस आहेत तुझ्याकडे, आता त्या चिंगीचं काय करायचं ना ते बघ आणि जरा डोकं शांत ठेवून काम कर. एवढं बोलून ना तिकडून निघून जाते. आता मंडळी, अंशुमन इतका राक्षस वृत्तीचा आहे ना, चिंगीसोबत इतकं वाईट वागणार आहे ना तो. मंडळी, समोर येईपर्यंत ना चिंगी जिवंत राहिले पाहिजे, नाहीतर हा अंशुमन तिचा जीव पण घ्यायला मागे पुढे बघणार नाही. मंडळी, चिंगी तिच्या रूममध्ये बसून ना रडत असते आणि तिला खूप टेन्शन येत असतं. तेवढ्यात स्वानंदी ना तिच्यासाठी खायला घेऊन येते आणि तिला म्हणते, अगं चिंगी काय झालं, का रडते आहेस तू. आता चिंगीला असं वाटत असतं, तिच्या पोटात जे बाळ वाढतं आहे ना त्याला मी एकट्याला कसं काय वाढवू, आणि या मुलाचा बाप आहे त्याने तर हात वरती केले आहेत, बाकी सगळे तर त्याला हसणारच, आणि मी पण लहान आहे, मी याची जबाबदारी घेऊ शकते का.
मी खूप मोठी चुकी केली आहे. स्वानंदी खूप प्रेमाने समजवते हा मंडळी चिंगीला. एवढं सगळं करूनही तिला एवढं आपलंसं करून स्वानंदी समजावते. बघा ना मंडळी, आता ही एक त्यांच्या घरी एक सर्वंटच आहे, पण स्वानंदी इतक्या आपुलकीने तिला समजावते. खरं तर हिला काही या गोष्टी करायची आणि त्यांच्यामध्ये पडायची गरजही नाही आहे. दुसरं कोण असताना तर तिला पैसे देऊन बोलले असते की जा तुझं तू बघ, पण स्वानंदी खरंच तिच्या बाजूने स्टँड घेते आहे आणि तिच्या बाजूने स्वतःच्या घरातल्या माणसांसोबत भांडते आहे. खरंच मानलं पाहिजे हा स्वानंदीला. आता स्वानंदी म्हणते, अगं तुला असं का वाटतं आहे, तू एकटी आहेस, आम्ही आहोत की सगळे तुझ्यासोबत, आणि तू टेन्शन नको घेऊस, सगळं नीट होणार आहे. मंडळी आता ना इथेच एपिसोड संपतो, पण नेक्स्ट एपिसोडमध्ये दाखवलं आहे की अंशुमन ना चिंगीला म्हणतो तू हे बाळ पाड. मंडळी किती निर्लज्ज आहे ना हा माणूस. बिचारा ते जीवाला मारायला निघला आहे. त्याची काय चुकी आहे? चुका तुम्ही करणार आणि त्या बिचाऱ्या जन्माला न आलेल्या बाळाला मारायला निघाले आहेत हे. बघूयात आता पुढे काय होतं आहे. अंशुमन खरंच त्याच्या बाळाला मारेल का? आणि समर परत आल्यानंतर अंशुमनला काय शिक्षा देईल ना, हे बघायला पण खूप मजा येणार आहे. तुम्हाला जर का माझ्या आवाजातले हे रिव्ह्यू ऐकायला आवडत असतील ना मंडळी, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद.